जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत गायकांच्यापैकी एक गणले जातात ते हर्ष संजय नकाशे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। इथून पुढे हातीवऱ्याला गेल्यानंतर पुढे खारेपाटण नंतर तरळे गाव लागतं। त्या तरळ्यातून जो कोल्हापूरला रस्ता गेला त्या कोल्हापूर रस्त्यावर नाधोडे नावाचं गाव आहे, तिथले हे रहिवासी आहेत। आणि तरळे या ठिकाणच्या सुप्रसिद्ध गायिका विश्रांती कोयंडे यांच्याकडे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर त्यांच्या गायकीला बहर आला तो पुणे येथील सुप्रसिद्ध मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांचे पट्ट शिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे आणि त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार शास्त्रीय उपशास्त्रीय प्रकारामधले मिळालेले आहेत। अगदी सिंधुरत्नसारखी जी जिल्हा स्तरावर शास्त्रोक्त संगीताची गायन स्पर्धा होते त्यातही ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत। आणि राजस्थान सरकारची पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सांगण्यावरून 51,000 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त नुकतीच झालेली आहे। असे अतिशय हरहुन्नरी अभ्यासपूर्ण रीतीनं गाणारे आणि शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी नेहमी तत्पर अगदी लहान वयात सुद्धा असणारे असे हे युवक हर्ष नकाशे यांच्या कारकिर्दीला आपण जोरदार टाळ्याने शुभेच्छा देऊया। या ठिकाणी आज हार्मोनियम साथ करणारे प्रसाद मेस्त्री हे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तर आहेतच पण उत्कृष्ट गायक देखील आहेत, भजनी कलाकार आहेत आणि त्यांचं प्रथम शिक्षण हे सध्या रत्नागिरीला असणाऱ्या मृणाल परांजपे यांच्याकडे झालं आणि त्यानंतर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आघाडीचे गायक वादक अजित बुवा गोसावी यांच्याकडे त्यांचं पुढचं शिक्षण झालेलं आहे आणि अनेक कार्यक्रमामधून ते देखील आपल्या हार्मोनियम वादनाची झलक आपल्यासमोर सादर करत असतात। प्रसादसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया। इथे माझ्या बाजूला मंजिरी साथ करतायत, ती साथ फार महत्त्वाची असते कारण त्याच्यामध्ये जसं होळीमध्ये 7 रंगांची जी उधळण होत असते त्या प्रत्येक रंगामुळे मजा येत असते सणाला, तसं या वादकांच्या मध्ये जेव्हा मंजिरी साथ करणारा उत्कृष्ट असतो तेव्हा गायनाचे रंग अजून खोलून दिसतात। असे रंग वाढवणारे मंजिरी साथ करणारे मंगेश मेस्त्री यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। ते सुद्धा गातात, काही वादनही करतात पण मंजिरी साथ हा त्यांचा विशेष आवडीचा छंद आहे आणि आज इथे साथीसाठी ते आलेले आहेत। आमच्या या संपूर्ण समर्थ कलेश्वर ग्रुपची धुरा समर्थपणे सांभाळणारे सचिन खोचरे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। उत्तम कार्यक्रमांचं आयोजन करणे, आपल्या सगळ्या कलाकारांना वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे घेऊन जाणे, त्यांची सोय करणे, स्वतः गरज पडल्यास सहगायक म्हणून गाणे वादन करणे इत्यादी अनेक भूमिका ते लिलया पार पाडत असतात। आणि अशा प्रकारचा एखादा कोणीतरी समर्थ नेतृत्व करणारा असेल तेव्हा तो जो ग्रुप आहे किंवा तो जो समूह आहे तो निश्चितपणे काही चांगली कामगिरी करत असतो। तर जरा जोरदार टाळ्या सचिनसाठी आपण वाजवूया। त्यांच्या बाजूला असणारे दर्शन घाडीगावकर हे तरळेगावचे सुपुत्र आहेत। अतिशय नामवंत अशा कीर्तनकारांना, भजनी गायकांना किंवा शास्त्रोक्त गाणाऱ्या गायकांना उत्तम प्रकारे ते पखवाज साथ आणि तबला साथ करत असतात। त्यांचे प्रथम गुरु आहेत, मी सांगतो तुम्हाला नाव त्यांचं, पहिल्यांदा ते सिद्धेश कुंटे यांच्याकडे शिकलेले आहेत, त्यानंतर गणेश सावंत यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद मोरिये हे आपल्याला कुडाळचे सुप्रसिद्ध पखवाजवादक माहिती आहेत, त्यांच्याकडे त्यांनी पखवाजचे धडे घेतलेले आहेत। अतिशय सुंदर, समर्थ आणि कल्पक साथ करणारे साथीदार म्हणून दर्शन घाडीगावकर नेहमीच आम्हाला रंगमंचावर दर्शन देत असतात, तेव्हा दर्शनसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। अतिशय समर्थ अशी तबला साथ करणारे पंकज सावंत यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। भवन कदम जे विद्यामंदिर हायस्कूलमध्ये तबला शिक्षक आहेत कणकवलीला, त्यांचे ते शिष्य आहेत आणि अशा अनेक चांगल्या कार्यक्रमांना ते नेहमीच खोलून तबला वादन करत असतात। शास्त्रीय मैफिल असू दे किंवा उपशास्त्रीय कोणताही प्रकार असू दे ते उत्तम प्रकारे तबला वादन करत असतात आणि या सगळ्यांच्याच एकूण कामगिरीमुळे कुठलाही कार्यक्रम हा यशस्वी होत असतो। पंकजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। आजच्या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजक राकेश दांडेकर यांनी अतिशय सुंदर अशी आम्हाला ही ध्वनी व्यवस्था दिलेली आहे। राकेश टाळ्या वाजवूया। या कार्यक्रमासाठी जसं मंदिर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे तसं विघ्नेश गोखले यांनी काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की आमच्या गावामध्ये रसिक श्रोते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित होत असतात, तेव्हा यावर्षी आम्हाला एक भक्तिगीतांचा कार्यक्रम करायचा आहे वेगळ्या प्रकारचा, तर तो कार्यक्रम इथे व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी घेऊन
हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला आहे ते विघ्नेश गोखले आणि परिवार यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याप्रमाणे इथे आज ज्यांनी साक्षात अनेक दिग्गज गायकांना ऐकलेलं आहे समोर आणि पंडित अजित कुमार कडकडे यांच्या अगदी जवळची ओळख असणारे श्रीयुत साठे काका इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. जय 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 दुर्गे माता भवानी, जय 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 दुर्गे माता भवानी, जय 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 दुर्गे माता भवानी, जय 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 दुर्गे माता भवानी. जय 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 दुर्गे माता भवानी, सब जगत दुख हरणी, सब जगत को दुख हरणी, सब जगत को दुख हरणी. जय 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 दुर्गे माता भवानी. माता भवानी, जय 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 दुर्गे माता भवानी, जय 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 दुर्गे माता 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 भवानी, जय जय जय. जय जय जय. निवारिणी महिषासुर मर्दिनी, पाप निवारिणी महिषासुर मर्दिनी, पाप निवारिणी
शरण गए भवानी शिवानी दयानी भवानी शिवानी दयानी भवानी शिवानी दयानी जय 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 दुर्गे माता भवानी जय शरण गए रामदास शरण गए भवानी शिवानी दयानी भवानी शिवानी दयानी भवानी शिवानी दयानी जय 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 दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे माता भवानी सब जगत को भुवनी सब जगत को भुवनी सब जगत भुवनी 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 जय 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 दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे जय 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 दुर्गे जय 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 दुर्गे माता तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई स्वामी तूच स्वामी तूच स्वामी तूच तू माझी आई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई रागाने कधी चढवी भ्रुकुटी रागाने कधी चढवी भ्रुकुटी कधी मायेने धरसी पोटी कधी मायेने धरसी पोटी हाच जिव्हाळा जाणून चित्ती हाच जिव्हाळा जाणून चित्ती शरण तुझ्या पायी तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई
इथली नाती बंधन विरहित बंधन विरहित बंधन विरहित इथली नाती सुगंध जैसा फुला संगती सुगंध जैसा फुला संगती प्रकाश तुटा सर्वांसाठी प्रकाश तुटा सर्वांसाठी प्रकाश तुटा सर्वांसाठी देवा देवा प्रकाश तुटा सर्वांसाठी व्यापी दिशा राही तुझ गजानन तुझ साई तुझ गजानन तुझ साई जन्म दिला तू भारवाहिला जन्म दिला तू भारवाहिला जन्म दिला तू भारवाहिला छत्र दिले तू घास भुकेला छत्र दिले तू घास भुकेला साथ दिली तू मार्ग डाविला तो मार्ग डाविला मोठ सामुट राई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई जिले तुला गंधात मिरविले विरह दुःख बदलात झेलले जिने तुला गंधात मिरविले विरह दुःख बदलात झेलले सेवा भावे हृदयी जपली सेवा भावे सेवा भावे सेवा भावे हृदयी जपली मीनमी तो देवाई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई स्वामी तूच स्वामी तूच स्वामी तूच तू माझी आई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच गजानन तूच गजानन तूच साई तूच साई तूच साई ज्ञानदेवांच्या सहवासानं नामदेवांची भक्ती डोळस झाली आणि नामयाचा प्रेमा पाहून ज्ञानदेवांचं ज्ञान करुणेनं ओलावलं. कीर्तन रंगी नाचणाऱ्या नामदेवाला मध्येच एका वारकऱ्यानं विचारलं, नामदेवा तुला कसा रे हा पांडुरंग पावला, आम्हाला सांग की तुझं रहस्य. तेव्हा टाळ मृदुंगांच्या नादामध्ये संत नामदेवानी हसून सांगितलं, अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ऐकूया.
जन्म जन्म आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्म आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्म आम्ही, जन्म जन्म आम्ही, जन्म जन्म कळस भजन करा सावकाश. आता संत नामदेवांच्या नंतर जवळपास 300-350 वर्षानंतर जन्माला आलेले संत तुकाराम महाराज एका सुंदर अशा रचनेमध्ये त्या पंढरीच्या भक्तवत्सल पांडुरंगाचं वर्णन करतायत. सावळे सुंदर रूप मनोहर, आणि माझ्या हृदयामध्ये ते निरंतर राहू देत, त्याचा माझा कधी वियोग होऊ नयेत असं ते विठ्ठलालाच सांगतायत. आणि त्यांचा जो विश्वास आहे तो त्या पांडुरंगावर, विठ्ठलावरच आहे. या रचनेला, संत तुकारामांच्या रचनेला श्रीनिवास खळे यांनी फार सुंदर अशी चाल दिलेली आहे. आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी मूळ गायलेली ही रचना मालकौस रागावर आधारित आहे. आपल्याला आवडेल. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, तो विठ्ठल माझ्या हृदयामध्ये कायम असला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. संत श्रेष्ठ, संत शिरोमणी संत तुकाराम महाराज असं म्हणतायत. ऐकूया. सावळे सुंदर रूप मनोहर, 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 राहो निरंतर हृदयी माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. आणिक काही इच्छा नाही चाड, आणिक काही इच्छा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर
गाऊन घेतलं आणि ते लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं नव्हे, हृदयात ते आपल्या स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे. केव्हाही आपल्याला वाटलं की आपल्या हृदयाची कुपी उघडायची आणि ते गीत ऐकायचं. शब्द काय आहे? नमोस्तुते नमोस्तुते शारद माते नमोस्तुते. वेगवेगळ्या रागावर आधारित आणि पुन्हा ते पारंपरिक 2 श्लोक याला उत्तमपैकी संगीतामधल्या चाली बांधून लोकांपर्यंत आणण्याचं काम या सगळ्यांनी केलेलं आहे. यासाठी आधी या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि ऐकूया नमोस्तुते नमोस्तुते शारद माते नमोस्तुते.
bani bani baga baga bani bani baga baga bani bani baga baga bani 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 sari sari bani bani sari sari bani bani sari sari bani bani sa kisa sari sari ni bani ni bani ni bani baga 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 bani baga re sa sari ga bani sari ga sa sari ga bani sari ga sa sari ga bani sari ga sa ma pantu सरस्वती भगवती निश्चय चलाना नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते 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 शारदे माते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते 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 नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते 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 नाम तुझे बरवेगा शंकरा 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 हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा गायल्याय किना वैष्णवाधरी गायल्याय किना होय वैष्णवाधरी गायल्याय किना होय वैष्णवाधरी गायल्याय किना होय वैष्णवाधरी रामनामे तरले घेणो भीती रामनामे तरले घेणो भीती रामनामे 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 तरले घेणो भीती हर हर बलवेगा देवा हर हर बलवेगा देवा हर हर बलवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा ऐसा सदा आनंद राहुरी ऐसा सदा आनंद राहुरी ऐसा सदा आनंद राहुरी ऐसा सदा आनंद राहुरी ऐसा सदा ऐसा सदा आनंद राहुरी
संत भार पंढरीत 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 कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत संत भार पंढरीत संत भार पंढरीत जैसे समचरणाची शोभा जैसे समचरणाची शोभा चरणाची शोभा संत भार पंढरीत संत भार पंढरीत संत भार पंढरीत
Salam.